जय श्रीराम। रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। जय श्रीराम। सगळ्यांना माझा नमस्कार। आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत त्यावर आपण निरूपण सेवा करत आहोत। त्यांच्या कृपेने ती घडत आहे। आज निरूपणासाठी आपण 25वा श्लोक घेणार आहोत। तो श्लोक काय आहे ते आपण पहिल्यांदा बघूया आणि मग आपण त्याचा अर्थ बघूया। मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा। सुखाची घडी लोटता दुःख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। काय सांगते समर्थ माऊली आपल्याला या श्लोकामध्ये? मना वीट मानू नको बोलण्याचा। या मनोबोधामध्ये, या मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी मनाला उपदेश केलाय। पण काय आहे की सतत आध्यात्मिक उपदेश केला की शेवटी ते कंटाळवाणं होतं, ते नीरस वाटायला लागतं। आणि म्हणून समर्थ पहिल्या चरणामध्ये मनालाच सांगतात की हे मना, तू या बोलण्याचा वीट मानू नकोस। वीट म्हणजे कंटाळा येणे किंवा एखादी गोष्ट नीरस वाटणे। म्हणून पहिल्या चरणात ते सांगतात की मना वीट मानू नको बोलण्याचा। म्हणजे हे जे काही मी तुला समजावतोय, हा उपदेश जो मी तुला करतोय, तर मना तू माझ्या बोलण्याचा कंटाळा मानू नकोस किंवा वीट येऊन देऊ नकोस किंवा ते नीरस वाटेल तुला। पण मी जे सांगतो आहे त्याप्रमाणे जर तू वागला नाहीस, म्हणजे जर भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी जर तू साधन किंवा उपासना केली नाहीस किंवा त्या वाटेने तू गेला नाहीस, भक्ती मार्गाने तू गेला नाहीस, किंवा भगवंताची प्राप्ती करणं हे आपलं ध्येय आहे असं ठरवून जर तू आयुष्यामध्ये मार्गक्रमण केलं नाहीस, तर तुला राम म्हणजेच भगवंत कसा भेटेल? म्हणून दुसऱ्या चरणामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की पुढे मागुता राम जोडेल कैचा। म्हणजे जर तुम्ही साधन मार्गाने गेला नाही, जर उपासना केली नाही, जर आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला नाही, भगवंत प्राप्तीसाठी आपण जर काही काम केलं नाही आयुष्यामध्ये, तर मग आपल्याला भगवंताची प्राप्ती कशी होणार? तो राम आपण कसा जोडणार? आपली वृत्ती आणि भगवंत यांचं जे मिलन व्हायला पाहिजे ते कसं होणार? आणि म्हणून समर्थांनी मनाला असं समजावण्याचा थोडासा प्रयत्न केलाय की हे मना, मी जरी हे सगळं तुला सांगत असलो तरी तू माझ्या बोलण्याचा कंटाळा मानू नकोस। का असं करू नकोस? त्याचं उत्तर समर्थांनी 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये दिलेलं आहे। समर्थ माऊली सांगते की सुखाची घडी लोटता दुःख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे। आपण हा अनुभव घेतो प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये की 4 दिवस सुखाचे जातात, पण एखादा काहीतरी दुःखद प्रसंग किंवा दुःखद गोष्ट आपल्या वाट्याला येते
काहीतरी आपल्या मनाविरुद्ध होतं, काहीतरी दुःखाचं घडतं. म्हणजे हे चक्र सतत चालू आहे. आज जी सुखाची परिस्थिती आपण सगळेजण जर अनुभवत असू, तर ती कधीतरी नष्ट होणार आहे. हे समर्थांनी 4थ्या चरणामध्ये सांगितलंय, की पुढे सर्व जाईल काही न राहे. आणि ते सगळं एक दिवस संपतं आणि कुठलं तरी दुष्टचक्र मनुष्याच्या मागे लागतं. म्हणजे समुद्राला जशी भरती ओहोटी येते, तसं भरती जरी आली तरी पुढे ओहोटी येणारच असते. याचा मनुष्याने आयुष्य जगताना विचार करायला पाहिजे, की आज जरी सगळं माझं सुखाचं चाललेलं असलं, तरी उद्या मला दुःख परंपरा भोगावी लागू शकते. मग आजच मी त्या दृष्टीने पावलं उचलायला पाहिजेत, की माझ्या आयुष्यामध्ये प्रारब्ध योगानुसार सुख आलं किंवा दुःख आलं, तर या दोन्ही स्थितीमध्ये माझी मनाची अवस्था स्थिर राहील आणि एका भगवंताच्या प्राप्तीसाठी मी माझं आयुष्य खर्च करीन, अशी मनोभूमिका मनुष्याची तयार व्हायला पाहिजे, अशी समर्थांची कळकळ आहे. म्हणजे आज जी अनुकूल किंवा सुखाची परिस्थिती आहे ती कायमस्वरूपी राहत नाही, हे सत्य आहे. कधीतरी दुःख मनुष्याच्या वाट्याला येतं, काहीतरी असं घडतं की त्याच्या वाट्याला दुःख भोग येतो, प्रारब्ध भोग भोगावा लागतो. आणि म्हणून समर्थ हा जो उपदेश मनाला करतायत आणि कुठेतरी त्याला हे सांगतायत समर्थ मनाला, की अरे मी जे तुला सांगतोय त्याचा तू कंटाळा मानू नकोस. कारण कसं होतं, सतत आध्यात्मिक उपदेश ऐकणं हे बऱ्याचदा कंटाळवाणं आणि नीरस असतं. कारण मनुष्याला खरी रुची कशात आहे, तर विषय भोगण्यामध्ये. देहाचं सुख कसं होईल हे पाहण्याकडे मनुष्याचा कल आहे. म्हणजे मनुष्याला इंद्रिय सुख हवं असतं. इंद्रियाच्या माध्यमातनं जे सुख मनुष्याला मिळतं ते भोगण्याकडे मनुष्याचा कल असतो, स्वाभाविक असतो. त्यामुळे या सगळ्या प्रापंचिक पसाऱ्यामध्ये अध्यात्म, उपासना, साधन, आत्मस्वरूप, ईश्वर दर्शन या सगळ्या गोष्टी त्याला फारशा आकृष्ट करून घेत नाहीत. कारण या सगळ्या सूक्ष्मातल्या गोष्टी आहेत. भौतिक गोष्टी या स्थूलामध्ये आहेत. मनुष्य जड आहे, स्थूलामध्ये आहे. त्याच्यामुळे त्याला विषय भोगायचा असतो. त्याला स्थूलामध्ये सगळं सुख उपभोगायचं असतं. कारण ईश्वर दर्शन किंवा भगवंताचा येणारा अनुभव आपल्याला दाखवता येत नाही, मनाने अनुभव करण्याची गोष्ट आहे. पण भौतिक सुख हे इंद्रियांच्या आधाराने आपण उपभोगू शकतो. मग अशा वेळेला मनुष्याला देहाच्या माध्यमातून सुख भोगण्याकडे त्याचा स्वाभाविक कल असतो. पण भगवंताकडनं येणारा जो आनंद आहे, जे समाधान आहे, जे खरं तर चिरंतन टिकणार आहे, चिरकाल टिकणार आहे, ते जर आपल्याला हवं असेल तर आपल्याला कष्ट घ्यावे लागतात त्याच्यासाठी. म्हणजे काय करावं लागतं, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या विकारांवर ताबा आणावा लागतो. आपल्याला मनाची शुद्धता राखावी लागते. परनिंदा पूर्णपणे बंद करावी लागते. हवे नको पण आपल्याला सोडून द्यावं लागतं. देहबुद्धी सोडावी लागते. परमेश्वराशी आणि परमेश्वर स्वरूप असलेल्या सद्गुरूंशी शरणागत भावाने जावं लागतं. भगवंताला तुम्हाला शुद्ध मनाने शरणागत भावाने सन्मुख व्हावं लागतं. जो काही मीपणा की अहंकार आपल्या प्रत्येकामध्ये अगदी नसानसात भरलेला आहे, तो पहिल्यांदा आपल्याला आपला स्वतःचाच ठेचावा लागतो. भगवंताचं चिंतन मनन करावं लागतं. रोज उठून ध्यान करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे. प्रभाते मनी राम चिंतित जावा. आपण फक्त समर्थांचे श्लोक म्हणतो, पण त्याच समर्थांनी काय सांगितलंय ते आचरण करायचं म्हटलं तर आपल्याला ते जमत नाही. आपल्याला अंतःकरण शुद्ध ठेवावं लागतं, आपल्याला आचरण शुद्ध ठेवावं लागतं. म्हणजे एक भगवंत गाठायचा तर काय काय करावं लागतं पहा. इंद्रियांवर ताबा ठेवावा लागतो, उपासना वाढवावी लागते, साधन वाढवावं लागतं, जप वाढवावा लागतो, नामस्मरण वाढवावं लागतं. सतत भगवंताचं ध्यान पाहिजे आपल्या मनामध्ये. प्रापंचिक आसक्ती आपल्याला कमी करावी लागते. सगळीकडे जीव अडकलाय आपला, तिथून तो काढावा लागतो. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर सगळं सोडावं लागतं. क्षीण करत न्यावं लागतं. विकारांवर ताबा ठेवावा लागतो, नियंत्रण ठेवावं लागतं.
आज आपलं मन द्वेषाने भरलंय, आज आपलं मन असूयेने भरलेलं आहे, आज आपलं मन मत्सराने भरलेलं आहे, आज आपलं मन रागाने भरलेलं आहे, क्रोधाने भरलेलं आहे, आज आपल्या मनामध्ये लोभ आहे, आज आपल्या मनामध्ये हाव आहे. आपल्याला सगळं काही ओरबाडायचंय, सगळं हवंय आपल्याला. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भगवंत असला तरी चालेल आणि नसला तरी चालेल. त्या ईश्वर दर्शनाच्या गोष्टी कशाला करता? रोजचा दिवस मला सुखाने घालवायचा आहे. ते सुख म्हणजे काय? तर विषयांचं सुख, इंद्रियातनं मिळणारं सुख, ते आपल्याला हवंय. मग भगवंत प्राप्त करून घ्यायचं असेल तर एवढं सगळं करावं लागणार आहे. जबरदस्त साधन करावं लागणार, बळजबरीने उपासना करावी लागणार. महाराज म्हणतात तसं की बळजबरीने नाम घ्यावं लागतं. आपल्याला आपल्या साधनामध्ये बळजबरी लागते. कुठेतरी स्वतःला तुम्हाला नियम लावून ठेवावा लागतो की नाही, हे मला एवढं पूर्ण करायचंच आहे. पण त्याच्यामध्ये गोडी घालून आणि भगवंताचं प्रेम घालून ते करायला लागतं, नाही तर ते कोरडेपणाचं होतं. आपल्याला हे कळतं की विषय किती भोगला तरी तो पूर्ण सुख देत नाही. पण भगवंताच्या समोर जाऊन बसलं 10 मिनिटं डोळे मिटून शांत, की सगळं काही ब्रह्मांडातलं सुख तिथे मिळतं. आपल्या मनामध्ये प्रेमभाव जागृत होतो. आपला अहंकार काही प्रमाणात का होईना पण कमी होतो. शरणागत भावाने आपण परमेश्वरापाशी जातो, सद्गुरूंपाशी जातो. थोडासा व्यवहार बाजूला ठेवतो आपण. सारखं किती मागायचं त्या देवाकडे, हे कर ते कर. कधीतरी देवापाशी असं जाऊन बसावं की देवा, तुझ्यासाठी मी येऊन समोर बसलोय. तुझं प्रेम मला दे, तुझ्या नामाचं मला प्रेम दे, तुझ्या हास्यमुखाचं मला प्रेम दे. ते खरं तर मागण्यासाठी आपण देवापाशी जावं. शांत बसावं, ध्यान करावं, डोळे मिटावे, बसावं जरा त्याच्यापाशी. पण आज आपल्याला दुर्दैवाने वेळच नाही. आणि मग कुठलं अध्यात्म घेऊन बसताय, अशा पद्धतीने लोकच तुम्हाला बोलतात. प्रारब्ध वाट्याला आला की मग तो शांतपणे सहन करता येत नाही. त्यावेळेला अध्यात्म आठवतं, त्यावेळेला देव आठवतो. पहिल्यांदा तर आपण त्या देवालाच दोष देतो की असं कसं तू माझ्या आयुष्यात घडवलंस. महाराजांना किंवा सद्गुरूंना दोष देतो. पण हे लक्षात येत नाही की रोज ध्यान करायला पाहिजे, म्हणजे मनाची ताकद वाढते, मनाची स्थिरता येते. कितीही प्रारब्ध भोग वाट्याला आला तरी भगवंताचं अनुष्ठान आणि भगवंताचं अधिष्ठान या दोन्ही गोष्टी जर आपल्या वाट्याला आलेल्या असतील तर तो शांतपणे भोगता येतो. आणि हे जर सगळं आपण करत गेलो, उत्तम पद्धतीने साधन केलं, आचरण शुद्ध ठेवलं, अंतःकरण शुद्ध ठेवलं आणि भरपूर उपासना केली, नामस्मरण केलं, दिवसभर आपण भगवंताच्या आणि सद्गुरूंच्या अनुसंधानामध्ये राहिलो, त्यांचे लीलाचरित्रातले प्रसंग आठवले, त्यांची सतत आठवण ठेवायची. जाता येता उठता बसता आपल्याला त्यांची आठवण पाहिजे, विसरायचंच नाही त्यांना. सतत आपलं त्यांचं स्मरण पाहिजे आपल्या मनामध्ये. जर तसं करत गेलो ना, तर एक दिवस सद्गुरू पहिले प्रकट होतील हृदयामध्ये. सद्गुरू प्रकट झाले की भगवंत प्रकट होतो आणि मग आपण कोण आहोत हे आपल्याला कळतं. पण हे सगळं करण्यासाठी मनाच्या पातळीवर कष्ट घ्यावे लागतात. आज आपल्याला कोणालाच ते कष्ट घ्यायचे नाहीत किंवा वेळ नाही. पण विषय भोगण्यासाठी मात्र आपल्याकडे पुष्कळ वेळ असतो. आणि मग साधन नीट होत नाही म्हणून तक्रार कोणापाशी करायची? नुसतं जाऊन आपण अनुग्रह घेऊन आलो सद्गुरूंचा, हे सांगायला ठीक आहे की आम्ही अनुग्रहित आहोत. पण ज्या सद्गुरू तत्वाचा अनुग्रह घेतलाय, त्या सद्गुरू तत्वांनी जे सांगितलंय साधन, ते आपण रोज करतोय का? माझ्या पाहण्यात कित्येक अनुग्रहित लोक आहेत की जे रोजचं साधन करत नाहीत, नामस्मरण करत नाहीत. पण कधी विषय निघाला तर सांगतात की अमुक अमुक सद्गुरूंचा आम्ही अनुग्रह घेतलाय. घरातल्या सगळ्यांना घ्यायला लावतात. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ती काही बाजारात जाऊन विकत आणण्याची गोष्ट नाहीये. आपल्याला आपलं साधन व्यवस्थित करावं लागतं सगळं. मग सद्गुरू तत्व येणार आहे, मग भगवंत येणार आहे. आणि हे सगळं करायला मनाला कष्ट आहेत. ते कष्ट उपसावे लागतात अक्षरशः. मीपणाने मरावं लागतं.
सगळं सोडावं लागतं, आसक्ती रहित राहावं लागतं. नुसतं बोलण्याचं नाहीये, ते करावं लागतं. आणि हे सगळं करण्यासाठी मनाची एक भूमिका तयार व्हावी, म्हणून समर्थ आपल्याला हे सांगतायत की मना वीट मानू नको बोलण्याचा. पुढे मागुता राम जोडेल कैचा. जर अशा पद्धतीने तू साधन नाही केलंस तर राम कसा सापडणार आहे, राम कसा भेटणार आहे. म्हणून हे मना, मी जो उपदेश तुला करतोय त्याचा तू कंटाळा मानू नकोस. कारण अशा पद्धतीने वागल्याशिवाय तुला भगवंताचं दर्शन होणार नाही. तुला वेळीच सावध व्हावं लागेल, कारण ज्या सुखाच्या परिस्थितीमध्ये आज तू राहतोयस ती सुखाची परिस्थिती कदाचित दुःखामध्ये परिवर्तित होऊ शकते. आज जे सुखाचं आहे ते उद्या बदललेलं असतं. अशी कुठलीही गोष्ट नाही की जी तशीच टिकून राहते भौतिकातली. कधी ना कधीतरी भौतिक सुख हे नष्ट होतं, किंवा आपल्याला तरी ते सोडून ह्या जगातनं जावं लागतं आपल्या मृत्यूच्या वेळेला. म्हणजे कुठलीच गोष्ट ही आपल्याला पूर्णत्वानी मिळत नाही. सुखाच्या क्षणांनंतर दुःखाचे क्षण वाट्याला येतात, हा जीवनाचा क्रम आहे. आणि म्हणून चौथ्या चरणामध्ये समर्थांनी सांगितले की पुढे सर्व जाईल काही न राहे. अरे आज जी सुखाची परिस्थिती तू भोगतोयस ना, तर ते उद्या निघून जाणार आहे तुझ्यापासनं, किंवा तुला तरी एक दिवस ते सोडून जावं लागणार आहे. मग अशा वेळेला कुठलीही परिस्थिती आपल्या वाट्याला येवो, सुखाची अथवा दुःखाची, आपली मनाची स्थिती कशी असायला पाहिजे ही संतांची कळकळ आहे. जेव्हा संत आपल्याला उपदेश करत असतात ना, तेव्हा त्यांची ही कळकळ असते की तुम्ही मनाची स्थिती अशी बाळगा, अशी तयार करा, अशी मनोभूमिका बनवा की सुख आलं तरी फारसं हुरळून न जाता तुम्ही ते स्थिर बुद्धीने घेऊ शकाल. आणि दुःख परंपरा वाट्याला आली की पूर्णपणे तुमचा तोल जाऊन तुम्हाला काय आता होणार ह्याची जी काही काळजी किंवा चिंता लागते, तीही परिस्थिती तुमच्यावर येणार नाही. कारण आपण सदैव भगवंताच्या स्मरणामध्ये राहिलो की आपल्याला हे साधता येईल. कारण आपण जेव्हा सुखाची परिस्थिती आपल्या वाट्याला आलेली असते त्यावेळेला एकतर आपण हुरळून जातो. हे सगळं काही सुख मी माझ्या प्रयत्नांनी, माझ्या कष्टाने उभं केलेलं आहे, हा अहंकार मनुष्याला होतो. त्या अहंकारातनं मनुष्य दुसऱ्याला कमी लेखतो. त्यामुळे हे सगळं करत असताना सुखाच्या परिस्थितीमध्ये खूपच विषय भोगण्यासाठी पुष्कळ पैसाही असतो आणि सगळं काही करायला वेळ देता येतो. मजा असते ती सगळी, ती भोगताना मनुष्याला स्वाभाविक आनंद असतो. पण त्यावेळेला सुद्धा हे सगळं करत असताना मनुष्याला भगवंताचं स्मरण मात्र काही होत नाही. तसंच दुःखाच्या परिस्थितीमध्ये, जर आपण दुःखाच्या परिस्थितीमध्ये नामस्मरण करत राहिलो, भगवंताचं स्मरण ठेवलं, उपासना किंवा साधना करत राहिलो, तर कितीही दुःख परंपरा वाट्याला आली तरी आपली श्रद्धा बळकट राहते. प्रतिकूलतेमध्येच भक्ती जन्म पावते. ज्यांच्या आयुष्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती उत्पन्न होते त्याच क्षणी भक्तीचा उदय झालेला असतो. पण त्याच्यासाठी आपल्याला परमेश्वराला किंवा सद्गुरूंना दोष न देता, आहे ती परिस्थिती परमेश्वराच्या इच्छेने आपल्या वाट्याला आलेली आहे, आपल्या पूर्वकर्मांचं ते फल आहे किंवा फलित म्हणून आपल्या वाट्याला आलेलं आहे, असं मानून आपल्याला त्याच्याकडे त्रयस्थ दृष्टीने पाहता आलं पाहिजे. आणि त्यावेळेला सांसारिक आसक्ती जर तुमची सद्गुरू घालवू पाहत असतील, तर पुन्हा जीव त्या प्रपंचामध्ये न अडकवता सद्गुरूंनी ज्या मार्गावर तुम्हाला जायला सांगितलंय त्या मार्गावर जाण्याची तुमची मनाची तयारी पाहिजे. त्याच वेळेला तुमच्या अंतरंगामध्ये भक्तीचा उदय होतो. मन सक्षम बनतं, मन स्थिर बनतं, आहे त्या परिस्थितीला तोंड देण्याची तुमच्या मनामध्ये ताकद उत्पन्न होते. म्हणजे सुखाच्या परिस्थितीमध्ये अहंकार वाढल्यामुळे सुद्धा चुकीची कर्म घडतात, तसं दुःखाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा मन अस्थिर आणि अशांत झाल्यामुळे सुद्धा आतनं चुकीची कर्म घडतात.
पण दोन्ही परिस्थितींमध्ये जर भगवंताचं अधिष्ठान आपल्या संपूर्ण जगण्याला असेल तर आपल्या हातनं चुकीचं कर्म घडणार नाही. आणि हेच तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की सुखाची घडी लोटता दुःख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. म्हणून हे मना माझ्या बोलण्याचा तू कंटाळा मानू नकोस. तू प्राप्त परिस्थितीमध्ये भगवंताच्या स्मरणामध्ये राहा. समर्थांनी करुणाष्टकामध्ये सुद्धा हे सांगितलंय की सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकूनी आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले, भ्रमित मन कळेना हित ते आकळेना, परम कठीण देही देह बुद्धी गळेना. की सुख म्हणता म्हणता समोर दुःख कधी येऊन उभं राहतं आपल्याला पत्ताही लागत नाही. आज भजन राहिलं नाही आपल्या आयुष्यामध्ये, परमेश्वराचं चिंतन राहिलेलं नाही, मनन राहिलेलं नाही, आपण शांतपणे 10 मिनिटं बसत नाही. आज डोळे मिटून स्वतःच्या अंतरंगामध्ये आपण डोकून बघत नाही की माझं कुठे काही चुकतंय का, माझ्याकडनं कोणाची निंदा केली जाते का, काही अपशब्द तोंडातनं उच्चारला जातोय का, माझं मन साफ आहे का, माझं मन शुद्ध आहे का, परमात्म्याचं आपल्याला ध्यान करायचंय. पण आज अशी परिस्थिती आहे की परमात्मा ही गोष्टच अस्तित्वात नाही असं मानायला लागलेत आता लोक. आणि जी लोक मानतात त्यांचा बुद्धिभ्रम होतो, कारण बुद्धिभ्रष्ट करणं हे कलीचं मुख्य काम आहे. आणि म्हणून आपण साधनेमध्ये राहायला पाहिजे, कारण कलीची सत्ता त्यावर गाजवली जाऊ शकत नाही. जिथे साधन चालू आहे, जिथे उपासना चालू आहे, तिथे कली काहीही करू शकत नाही. जिथे साधन नाही, जिथे उपासना नाही, अशा ठिकाणी कली प्रवेश करतो. आणि पहिलं कलीचं काम काय, तर बुद्धिभ्रष्ट करणे. तो पहिली बुद्धिभ्रष्ट करतो. बुद्धिभ्रष्ट झाली की सगळं व्यवस्थित चाललेलं असतं ते सगळं बिघडतं. महाराज एक छान उदाहरण देतात की आपण विषयातनं सुख भोगायला जातो, पण उद्या आपला मृत्यू होणार आहे हे जर तुम्हाला आज येऊन कोणी सांगितलं तर कुठला विषय तुम्हाला सुख देईल? उद्या तुझा मृत्यू होणार आहे असं जर तुला आज सांगितलं आणि श्रीखंडपुरी खायला दिली तर लागेल का गोड ती? नाही लागणार. म्हणजे मृत्यूच्या भयाने तो घास आपल्या घशाखाली उतरणार नाही. याचाच अर्थ काय आहे की आज प्राप्त परिस्थितीमध्ये आपण विषय भोगत असलो तरी परिस्थिती बदलली आणि दुःख परंपरा वाट्याला आली की आपल्याला सुख भोगता येत नाही. याचाच अर्थ आज आपली सगळ्यांची स्थिती अशी आहे की आपलं सुख किंवा दुःख हे आपल्याला प्राप्त झालेल्या परिस्थितीवर अवलंबून आहे. आपल्याला अनुकूल अशी परिस्थिती वाट्याला आली की आपल्याला सुख होणार, आपल्याला प्रतिकूल अशी परिस्थिती वाट्याला आली की आपल्याला दुःखाचं होणार. मग इथे भगवंत आणि सद्गुरूंचं जर तुम्ही स्मरण ठेवलं तर वाटेल ती परिस्थिती आपल्याला वाट्याला आली तरी अहंकारही वाढत नाही आणि दुःखाने अगदी कोलमडून जायला सुद्धा होत नाही. मन स्थिर राहतं, मन शांत राहतं. म्हणून आपण शक्य तितक्या त्वरेने आणि तळमळीने भगवंताची उपासना करायला सुरुवात करायला पाहिजे. आता वेळ घालवायचा नाही. अनेक लोक वाट पाहत राहतात की आम्ही सद्गुरूंच्या स्थानी जाऊ, मग आम्हाला अनुग्रह मिळेल, मग आम्हाला त्यांच्याकडनं नाम मिळेल, मग आम्ही नाम घेऊ. असं नाही आहे. महाराजांनी काय सांगितलंय, भगवंताचं नाम हे स्वतः सिद्ध आहे. तुम्ही पहिलं ते घ्यायला लागा. एक दिवस ते नामच तुम्हाला सद्गुरूंची भेट घडवून आणेल आणि मग तेच नाम सद्गुरू अनुग्रह देऊन त्यांनी त्यांच्या प्रखर साधनेतनं सिद्ध केलेलं नाम जेव्हा ते अनुग्रहाद्वारे आपल्याला देतात त्यावेळेला आपल्या पारमार्थिक आणि प्रापंचिक आयुष्याच्या दोऱ्या सद्गुरूंच्या हातामध्ये जातात आणि सगळा काही योगक्षेम सद्गुरू चालवतात. अशा पद्धतीने आपल्याला जावं लागतं. म्हणून कुठल्याही गोष्टीची घाई करायची नाही किंवा एखादी गोष्ट घडल्याशिवाय मी आता साधन सुरू करणार नाही असंही म्हणायचं नाही. आपण आपलं साधन करायला सुरुवात करायची, आपण आपली उपासना करायला सुरुवात करायची. जे आवडतं ते तुम्ही करा, जे आवडतं त्या देवाचं नाव घ्या. एक ना एक दिवस भगवंत तुम्हाला त्याचं अस्तित्व दाखवणार. एक ना एक दिवस तुमच्या आयुष्यामध्ये सद्गुरु तत्व प्रवेश करणार आणि तुम्ही तुमची नौका पहिलं तीराला लागणार. पण त्याच्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते, कष्ट उपसावे लागतात, त्याच्याशिवाय होत नाही ते.
आज जो काही आपण व्याप वाढवलेला आहे तो आपल्या आनंदासाठी वाढवला आहे. पण भगवंताच्या व्यतिरिक्त जो आनंद असतो तो कारणावर अवलंबून असल्यामुळे ते कारण नष्ट झालं की आनंद नष्ट होतो. महाराज म्हणतात की खावं प्यावं मजा करावी हे तत्वज्ञान एका बाजूनी ठीकही वाटतं, पण ह्या तत्वज्ञानाचा एक मोठा दोष असा आहे की ते देहबुद्धीवर आधारलेलं असल्यामुळे कायमचं म्हणजे टिकणारं नाही. परिस्थितीमध्ये बदल झाला म्हणजे आजची चांगली परिस्थिती उद्या बिघडली की जो काल विषय उपभोगावासा वाटत होता तो विषय आज आपल्याला उपभोगावासा वाटत नाही किंवा तो विषय आज आपल्याला सुख देत नाही. म्हणून मनुष्याने अगदी 5च मिनिटं का होईना पण रोजच्या रोज भगवंताचं स्मरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. भगवंताशी अनन्य शरण होण्याचा प्रयत्न करावा असं महाराज सांगतात. आज आपण जर बघितलं तर आपण प्रत्येक जण जे काही कर्म करतोय ते कर्म केवळ त्या कर्माकरता म्हणून करतोय असं नाही, तर आपल्याला त्यातनं काहीतरी फळ हवंय, आपल्याला त्यातनं काहीतरी सुख मिळेल ह्या आशेने आपण ते कर्म करतो. पण आपण सगळं आयुष्य जगल्यानंतर सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी आपल्याला हे लक्षात येतं की आपलं आयुष्य आपल्याला काही हवं तसं पूर्ण सुखाने जगता आलेलं नाहीये. कारण प्रपंचच मुळात अपूर्ण आहे, तो पूर्णच नाहीये. प्रपंचच मुळात दुःखमय आहे, तर तो आनंद काय देणार? त्यामुळे पूर्ण समाधान आपल्याला प्रपंचामध्ये मिळत नाही. म्हणून समर्थ असं सांगतात की भगवंताच्या स्मरणामध्ये आपण सदैव राहावं. कारण आज जी सुखाची स्थिती आहे ती उद्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये परिवर्तित होईल. त्यामुळे जितकी विषयाची आवड धरावी, जितकं विषयामध्ये आसक्त राहावं, तेवढं दुःख पदरात पडतं. म्हणजे आपण सगळं मिळवतो, हातपाय हलवतो, कष्ट करतो, भौतिक सुख मिळवतो, घर घेतो, सगळं काही करतो, घरामध्ये वस्तू आणतो, फिरायला गाडी घेतो, दागदागिने विकत घेतो, चांगले कपडे विकत घेतो, सगळं भौतिक सुख उपभोगण्याचा प्रयत्न करतो. पण ज्या वेळेला आपला मृत्यू होतो त्यावेळेला आपल्याला सगळं इथेच ठेवून जावं लागतं. ह्यातली एकही गोष्ट आपण बरोबर घेऊन जात नाही. त्यामुळे राजापासनं रंकापर्यंत प्रत्येकाला हीच परिस्थिती वाटायला येते. म्हणजे सुखाच्या आशेने मनुष्याला काहीतरी मिळवावं असं वाटतं, पण त्याला ते सगळं इथेच ठेवून जावं पण लागतं. म्हणजे आज पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत जगामध्ये, पण मनुष्याला समाधान नाही. म्हणून चिरंतन टिकणारं समाधान किंवा आनंद जर आपल्याला हवा असेल तर तो केवळ एका भगवंताकडूनच आपल्याला मिळतो. मग त्यासाठी आपल्याला जगाची आसक्ती सोडावी लागेल, आपल्याला प्रापंचिक आसक्ती सोडावी लागेल, आपल्याला प्रपंचाची आस सोडावी लागेल, आपल्याला विषय सुखातनं बाहेर पडावं लागेल. त्याच्याशिवाय भगवंत भेटणार नाही. भगवंताला शरण जावं लागेल. भगवंताच्या दास्यामध्ये जो आनंद आहे तो जगाच्या मालकीत नाही असं महाराज सांगतात. म्हणजे आजवर कोणालाही विषयांनी सुख किंवा शाश्वत असं समाधान मिळालेलं नाहीये. तर शाश्वत सुख आणि समाधान मिळवण्यासाठीचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आपली वृत्ती आणि बुद्धी ही परमेश्वराच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी स्थिर ठेवणं. वाटेल ते झालं तरी एकदा सद्गुरूंचे चरण धरले, एकदा भगवंताचे चरण धरले की ते सोडून कुठेही जायचं नाही. मग त्यासाठी आपण एक ठराविक वेळी, ठराविक ठिकाणी आणि ठराविक असा एक भाग जो नामस्मरणाचा म्हणून तो व्हायला पाहिजे. भगवंताचं नाम आपण सतत घेतलं पाहिजे. आपण अखंड अखंड अनुसंधानामध्ये पाहिजे. तरच आपल्याला समाधान मिळणार आहे, तरच आपल्याला सुख मिळणार आहे, जे भगवंताकडनं थेट येतं. कारण भगवंताचा आनंद हा भगवंताच्या प्रेमामधनं उत्पन्न झालेला असतो आणि म्हणून तो बलवत्तर आहे. प्रपंचातील सुखदुःखाच्या परिस्थितीतून उद्भवणाऱ्या लाभहानीचं महत्त्व त्या आनंदापुढे उरत नाही. कारण भगवंताचा आनंद, भगवंताचं प्रेम, त्याच्या नामाचं प्रेम हे स्वयंसिद्ध आहे. त्याच्यासाठी बाहेरनं काही आणावं लागत नाही. तुम्ही जेवढं नाम घ्याल तेवढं भगवंताचं प्रेम थेट येतं. म्हणजे महाराज म्हणतात ना की ताकामध्ये लोणी हे असतंच, ते तसं वरनं दिसणार नाही, पण ताक घुसळलं की जसं लोणी वर येतं तसं भगवंताचं नाम घेत गेलो की भगवंताच्या नामाचं प्रेम आपल्या अंतरंगामधनं प्रकट व्हायला लागतं. आणि म्हणून हे सगळं सांगताना म्हणजे समर्थांची किंवा सगळ्या संतांची तळमळ हीच आहे की आज जरी तुम्ही सुखाच्या परिस्थितीमध्ये असाल तरी कदाचित उद्या ही परिस्थिती राहणार नाही, तुमच्या वाट्याला दुःख येईल. तर वाटेल त्या परिस्थितीमध्ये तुमचं मन स्थिर राहावं, बुद्धी स्थिर राहावी
आणि भगवंताच्या इच्छेमध्ये आपल्याला आपली इच्छा मिसळता येता यावी, यासाठी तुम्ही भगवंताचं ध्यान करा, भगवंताचं चिंतन मनन करा, त्याचं नाम भरपूर घ्या. आणि म्हणून हे मना तू ह्या सगळ्या गोष्टींचा, माझ्या बोलण्याचा कंटाळा मानू नकोस, असं समर्थ सांगतात. आणि हे सूत्र सांगताना समर्थ या श्लोकामध्ये म्हणतात की मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा, सुखाची घडी लोटता दुःख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. जय जय रघुवीर समर्थ.